अजिंठा येथे नेहरू मेमोरियल उर्दू शाळेत विद्यार्थी परिषद निवडणूक उत्साहात संपन्न. लोकशाही मूल्यांचा प्रत्यक्ष अनुभव. छत्रपती संभाजीनगर सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथील नेहरू मेमोरियल उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात भारतातील लोकशाही मूल्यांची बीजे शालेय स्तरापासून विद्यार्थ्यांच्या मनात रुजवावीत आणि त्यांना भावी राजकीय व सामाजिक नेतृत्वाची ओळख व्हावी या उदात्त हेतूने सिल्लोड तालुक्यातील ऐतिहासिक अजिंठा येथील नेहरू मेमोरियल उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे आज 3 ऑगस्ट रोजी विद्यार्थी परिषद निवडणुकांचे अत्यंत उत्साही वातावरणात आयोजन करण्यात आले. शाळेच्या प्रांगणात पार पडलेल्या निवडणुकीत महोत्सवात विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व व मोठा सहभाग पाहायला मिळाला. लोकशाहीचा हा सोहळा अनुभवण्यासाठी संपूर्ण शाळेत निवडणुकीचे एक पर्वणीच अवतरले होते. बॅलेट पेपरद्वारे मतदान आणि चुरशीची लढत. विद्यार्थ्यांना निवडणुकीची व मतदान प्रक्रियेची प्रत्यक्ष अनुभूती मिळावी यासाठी हा संपूर्ण कार्यक्रम अगदी खरीखुरी निवडणूक जशी पार पडते त्याच धर्तीवर बॅलेट पेपरद्वारे राबविण्यात आलाय. या निवडणुकीमध्ये शाळेतील एकूण 20 उत्साही विद्यार्थ्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या 20 उमेदवारांमध्ये विविध गटातून विजयासाठी तीव्र चुरस पाहायला मिळाली. शेवटी मतदान आणि मोजणी प्रक्रिया पार पडल्यानंतर यामधून 6 उमेदवार विजयी घोषित करण्यात आले. विविध गटातील विजयी उमेदवारांची यादी. शालेय स्तरावरील विविध वयोगटानुसार विद्यार्थ्यांना प्रतिनिधित्व मिळाले यासाठी 3 वेगवेगळे गट पाडण्यात आले होते. या निवडणुकीत विजयी झालेले मानकरी खालीलप्रमाणे. 5वी ते 7वी गट. मुलींमधून मरियम शेख आसिफ, मुलांमधून आर्श शेख साबिर. 8वी ते 10वी गट. मुलींमधून मिसबाह शेख अनीस, मुलांमधून बिलाल जहीर खान. 11वी व 12वी कनिष्ठ महाविद्यालय गट. मुलींमधून आयशा अहमद खान, मुलांमधून सोहेल अहमद खान. सर्व विजयी उमेदवारांवर शाळा परिवार आणि विद्यार्थी वर्गाकडून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. शिक्षकांचे व मार्गदर्शकांचे मोलाचे योगदान. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठे परिश्रम घेतले. निवडणुकीचे नियोजन शाळेचे वरिष्ठ शिक्षक शेख आसिफ यांनी केले. याउलट कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शाळेतील शिक्षक शेख नूर सर, जाकीर सर, अमान सर, वकील सर, नदीम सर आणि नाविद सर यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सामूहिक सहकार्यामुळे निवडणुकीचे कामकाज अतिशय शांततापूर्ण आणि पारदर्शक पार पडले. मान्यवरांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, उत्तरदायित्व आणि लोकशाहीबद्दल आदर निर्माण करणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सदर निवडणूक कार्यक्रम शाळेचे पर्यवेक्षक सय्यद मुइजुद्दीन आणि प्राचार्य सय्यद मुनिरुद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत यशस्वीरित्या संपन्न झालाय. आज 3 अगस्त मंडे का दिन 2026 को हमारे स्कूल में गवर्नमेंट के GR के मुताबिक इलेक्शन मुनक़िद किए गए और इस इलेक्शन की तैयारी पिछले 3 महीने से हमारे स्कूल के इलेक्शन के इंचार्ज सीनियर टीचर आसिफ सर और हमारे स्कूल के सुपरवाइज़र जनाब मोहित साहब और अमान सर और तमाम स्टाफ टीचिंग और नॉन टीचिंग बहुत अथक मेहनत किए. बच्चों को इलेक्शन कैसे मुनाकिद करना, बच्चों को ट्रेनिंग दिए उन्होंने जो ओरिजिनल में इलेक्शन होता है. तो हमारे स्कूल के जो सदर साहब है रिस्पेक्टेड कमाल फारूकी साहब और नायब सदर बैरिस्टर उमर कमाल फारूकी साहब, उन्होंने भी बताया कि भाई इलेक्शन जो ले रहे हैं बच्चों में जो लीडरशिप क्वालिटीज़ है स्कूल से ही आती है. स्कूल में जब हम इलेक्शन मुनाकिद किए तो बच्चों में लीडरशिप क्वालिटीज़ डेवलप होना, बच्चे फ्यूचर में लीडर कैसे बनते हैं यहीं से निकलते हैं. इसलिए बच्चों में जो भी इलेक्शन की कैंपेनिंग वगैरह होती बहुत अच्छे तरीके से किए. हमारे स्कूल का मकसद ये है कि बच्चों में उनके सलाहियतों के हिसाब से, उनकी क्वालिटीज़ के हिसाब से डेवलपमेंट करना, क्वालिटी उनके अंदर डेवलप करना. इस तरीके से हमारे पास इलेक्शन अच्छे से मुनाकिद हुए हैं. मैं आखिर में तमाम स्टाफ का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. आप लोगों का भी तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. शाह न्यूज मराठीसाठी न्यूज रिपोर्टर राजू शाह, छत्रपती संभाजीनगर.